नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी उषास क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर हे सुंदर अक्षताहार कसे बनवलेले आहेत एकदम सोप्या पद्धतीनं तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. परंतु ही हाराची आयडिया काही माझी नाही आहे. गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी ना मी इंस्टाग्रामवरती एक रील पाहिलेली होती, परंतु ना त्या ताईंचं नावच मला आठवत नाही. खरंच त्या ताईंना थँक्यू सो मच. त्यांच्यामुळेच मला ही एवढी सुंदर अशी कला शिकायला भेटलेली आहे. तर चला बघूया कसं बनवायचा तो हार. तर इथं ना मी बासमती तांदूळ घेतलेला आहे, जो की बिर्याणीसाठी वापरला जातो तो तांदूळ घेतलेला आहे. आणि थोडंसं तूप, थोडंसं कुंकू चोळून तांदळाला ना रात्रभर ठेवलं होतं, जेणेकरून कलर छान येईल. परंतु माझं कुंकू खराब आहे असं वाटतं मला, तर कलर छान आलेला नाही. तुम्ही इथं फूड कलरसुद्धा वापरू शकता. माझ्याकडे फूड कलर नव्हता म्हणून मी तांदळाचा म्हणजे कुंकाचा वापर केला होता कलर आणण्यासाठी. दुसरा मेन गोष्ट म्हणजे धागा लागतो. हा कॉटनचा धागा आहे ना, एकदम बारीक साईजमधला, तो घेतलेला आहे मी. आणि तो धागा मला नव्हता वापरायचा, कारण मला ना कलरमध्ये बनवायचं होतं. जो मधली विण आहे ना ती कलरफुल दिसली पाहिजे, म्हणून मी नाही तर लोकरचा वापर करणार आहे. लोकर पण घेतलेले आहे ना त्याचे, ते बघू शकता तुम्ही. 2 धागे जे आहेत ते मी वेगळे केलेले आहेत. जेवढा धागा मला पाहिजे तेवढा मी काढून घेतलेला आहे आणि ते 2 धागे जे आहेत ते वेगवेगळे केलेले आहेत. तर इथं मी घेतलेला आहे पांढरा तांदूळ घेतलेला आहे आणि मध्ये त्याची विण गुलाबी कलरची येणार तर ते छान दिसणार, म्हणून इथं मी पांढरा तांदूळ घेतलेला आहे. बघा हे पिवळ्या तांदळापासून आधीच मी 2-3 हार बनवलेले होते आणि देवांना आज पांढऱ्या तांदळापासून बनवतात. आणि ह्याच्यातला एक सुद्धा तांदूळ पडलेला नाहीये, तर आपल्याला गाठणच तशी छान टाईट मारायची आहे. तर चला बघूया. इथं मी जो पिवळा आपलं गुलाबी धागा घेतलेला होता ना, तो डब्याच्या टोपणाला मी असं गुंडाळून घेत आहे. मी डब्याचं टोपण घेतलेलं आहे, जेणेकरून मला जेवढी हाराची लांबी पाहिजे आहे त्याच्यानुसार मी घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढी कमी जास्त पाहिजे असेल तसंच तुम्ही प्लेट किंवा मोठं ताटसुद्धा घेऊ शकता. तर इथं मी डब्याच्या टोपणाचा वापर केलेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण लक्षपूर्वक बघा, म्हणजे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला बघितल्यानंतर पण समजून जाईल. तर इथं डब्याच्या टोपणाला मी 2 वेळेस धागा गुंडाळून घेतलेला आहे आणि असं गाठ मारून घेत आहे, जेणेकरून ना टाईट गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला तांदूळ जो आहे तो निसटणार नाही गाठीतून. तर 2 गाठी मारून घेतलेल्या आहेत अशा. परंतु ना माझा जो एक्स्ट्राचा धागा असतो ना तो खूपच लांब झालेला होता, म्हणून मी तो गुंडाळून घेणार आहे. गाठ मारलेला जो धागा आहे थोडंसं तो पुढं सरकवून घ्यायचा आहे. आपल्याला बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी थोडंसं पुढं सरकवून घेतलेला आहे. आणि हा जो लांब धागा जो आहे ना तो मी गुंडाळून घेत आहे, जेणेकरून तांदूळ टाकल्यानंतर गाठण मारताना किंवा तो धागा खेचताना ना गाठ पडणार नाही मध्ये, किंवा आपल्याला व्यवस्थित खेचता येईल, म्हणून मी अशी गाठ म्हणजे असं थोडंसं गुंडाळून घेतलेलं आहे. आणि ना आता तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला. एकदम लांब लांब जे असतात ना ते तांदूळ घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये काही काही बारीक सुद्धा असतात. तर ते लांब लांब तांदळाचाच हार व्यवस्थित छान दिसतो. एकदम जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते. बघू शकताय तुम्ही. मी मग आधीच सांगितल्याप्रमाणे, मी सांगण्यापेक्षा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला तर तुम्हाला समजून जाईल की मी धागा कुठून कसा घेतलेला आहे. तरी पण सांगण्याचा थोडासा प्रयत्न करते आहे. चुकलं तर थोडीशी समजून घ्या आणि माफ करा काही चुकलं असेल तर. 2 धाग्याच्या मध्ये तांदूळ टाकलेला आहे आणि वरतून असा धागा टाकून आतून असं वडून घेतलेला आहे. एकदम टाईट वडायचं आहे, गाठ मारायची आहे. पुन्हा एकदा नीट बघा, हळूच एकदम स्लोमध्ये दाखवते. तांदूळ टाकल्यानंतर ना अंगठ्यामध्ये हा धागा पकडायचा आहे, जो लांब सोडलेला आहे तो, आणि खालून त्या अंगठ्याच्या मधून काढायचा आहे. बघू शकताय तुम्ही, अंगठ्यामध्ये जो पकडलेला आहे ना त्याच्यामधून काढायचा आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचंय. मी सांगण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत आहे कसा धागा खेचायचा आहे. तर एवढंच की गाठ जी वडतो ना आपण, खेचतो ना, तो धागा एकदम टाईट वडायचा आहे, जेणेकरून आपला तांदूळ व्यवस्थित बसेल आणि एका लाईनमध्ये एका रेषेमध्ये येतील. अजिबात गडबड होत नाही आणि खूप छान हे हार बनवून तयार होतात. एकदा नक्कीच बनवून बघा. तर आता हार तर बनवून झालेला आहे.
पूर्ण, परंतु गाठ त्याची कशी मारायची, कसं एकदम व्यवस्थित गाठ मारली तरच ठीक आहे, नाही तर ना एक एक धागा निसटून तांदूळ पडू शकतो. जसं आपण तांदळाला गाठ महाग खेचतो ना, तशीच तांदूळ न टाकता गाठ मारून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तशीच गाठ मारून घ्या आणि आपल्याला जेवढा धागा गाठ मारायपुरता ठेवायचा आणि बाकीचा जो धागा आहे तो कट करून टाकायचा. तर बघू शकता मी हे गाठ मारलेली आहे, पूर्ण काढून घेणार आहे मी आता बाहेर. तर बघू शकता किती सुंदर आपला अक्षतांचा हार बनून तयार झालेला आहे. असंच तुम्ही फुलांच्या पाकळ्यांचा सुद्धा बनवू शकता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आवडण्यापेक्षा समजला असेल तर एकदा नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.